नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. सो आज आपला हा डे 6 आहे, बरोबर ना? डे 6 आहे ना आज? येस, कोणीतरी मला एक थंब दाखवा किंवा मला चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. येस, ओके. काल 5th होता, आज 6 आहे. येस. सो आज आपण आजच्या सेशनमध्ये काय शिकणार आहोत, तर मेडिटेशन कसं करायचं, त्याचबरोबर गोल सेटिंग कसं करायचं, आणि त्यानंतर आपल्या स्वतःला प्रोटेक्शन कसं घ्यायचं, आपल्या घराला निगेटिव्हिटी पासून दूर कसं ठेवायचं. क्लिअर? तो याच्यामध्ये काही ओल्ड स्टुडंट आहेत का कोण आता? तर त्या आधी आपण मग गोल सेटिंग पासून सुरुवात करूया आणि त्यानंतर इतर टॉपिक घेऊया. येस, ओल्ड स्टुडंट कोण आहेत का? ओके, समीक्षा मॅडम आहे. चल, आणखीन कोण आहे? ओल्ड स्टुडंट कोण आहेत का? ओके, श्वेता आहे. चल, श्वेता सावंत. श्वेता, मला वाटतं तुम्ही आत्ताच ऍडमिशन घेतलं ना काल? आता ओल्ड ओल्ड म्हणजे माझ्या आधीच्या बॅचचे कोण आहेत का, असं म्हणते मी. ओके, सुजाता देशमुख आहे. ओके. सो आपण गोल सेटिंग पासून आधी सुरुवात करूया. मेडिटेशन कसं करावं हे मी नंतर सांगते. पहिलं की आधी सांगू, चला मेडिटेशन कसं करावं ते आधी घेऊया आणि नंतर गोल सेटिंगकडे येऊया. बरं, तुमचं पण मग रिव्हिजन होईल मे बी. ठीक आहे. येस. आणि येस, थँक्यू सो मच. काल खूप छान सगळ्यांनी प्रतिसाद दिलात, फीडबॅक खूप छान दिलात. फीडबॅक याचा अर्थ की सगळ्यांनी खूप छान एनरोलमेंट केलेलं आहे पुढील वाटचालीसाठी. कारण आता काहींचा प्रवास इथे संपणार आहे आणि काहींचा प्रवास माझ्या बरोबर उद्या सोमवारपासून सुरू होणार आहे. सो त्या त्या सगळ्यांना खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन, ज्यांनी काल एनरोलमेंट केलेलं आहे. आणि काल चांगला दिवस होता, 1 जानेवारी, वर्षाचा पहिला दिवस, पहिली सुरुवात अगदी उत्तम तुमच्याकडून झालेली आहे. आणि त्याचे रिझल्ट कसे मिळणार आहेत तुम्हाला, सो मी त्याच्यासाठी एक कोणाचा तरी एक फीडबॅक घेऊ का, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. कारण आपण आपल्या तोंडाने काय बोलायचं ना. येस, समीक्षा मॅडम कुठे आहात बरं? आहात का समीक्षा मॅडम? आता मला दिसलेलात कुठेतरी. हा, येस. समीक्षा मॅडम, तुम्ही सांगाल का गेल्या ज्या काही बॅचेस मध्ये तुम्ही होतात, तर त्या बॅचेस मध्ये तुम्हाला कसं शिकवलं गेलं, त्याचे काही रिझल्ट वगैरे आहेत का तुम्हाला, की तुमचे पैसे जे तुम्ही इन्व्हेस्ट केलात ते खरोखरच इन्व्हेस्टमेंट झाली की वेस्ट झाली? येस, थँक्यू सो मच मॅडम. पहिली तर गोष्ट श्री स्वामी समर्थ, तुम्ही मला आणि हा आता तुम्ही बोलायचा. काय करताय, कुठला कोर्स करताय, ते पण सांग. ओके. आता तर मी 2 कोर्स करते. एक म्हणजे मी एंजलला जॉईन केलेला आहे आणि दुसरं म्हणजे आता तुमचा जो न्यूमरोलॉजी कोर्स आहे तर तो मी करते आता, म्हणजे नेक्स्ट लेवलचा. माझे दुसऱ्या लेवलला होती मी, आता मी पुढच्या लेवलला करते म्हणजे. ओके. तर आता आणि मी असं मध्ये मध्ये तुमचे सेशन्स अटेंड करत राहते सगळे करून, पण मला फक्त तुम्हाला बघायचं असतं, ती एनर्जी माझ्यात घेते आणि मी लिव्ह होते. तर ओके, तुम्ही तर राहता कुठे ते सांगा येस, पहिल्यांदा. येस, येस. तर माझी जर्नी अशी होती की माझ्या पायाला तर लागलेलं होतं, माझा ऍक्सिडेंट झाला होता मध्यंतरी. मॅडम माझ्या त्याच दरम्यान कॉन्टॅक्ट मध्ये आल्या. मी तर इतकी कन्फ्युज होते, खूप बडबड करायचे. आता तर मला बडबड करावंसच वाटत नाही. मुद्द्याचं बोलते, विषय संपवते. घरात पण असंच आहे. येस, 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 एक्झॅक्टली. कारण आता मला सेशन पण घ्यायचंय, सो मुद्द्याचं म्हटलं बोललं की करेक्ट, बरं होईल. करेक्ट. तर मी आधी म्हणजे सिंहगड रोडला राहायचे, तर माझा ओन फ्लॅटच होता. तर तिथे पाणी आलं होतं, तर मी रेकीचं वगैरे केल्यानंतर मला तर खूपच बेनिफिट मिळाला. नंतर पाणी आलं, दक्षिणमुखी फ्लॅट असल्यामुळे लोक म्हणायला लागले की चेंज करा, चेंज करा. मी कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन केलं, मॅडमचे सगळे मी लेवल्स वगैरे अटेंड केले. तर माझं नंतर लगेच रेंटवर जाईल का नाही मला माहिती नव्हतं. माझ्या नवऱ्याला मी अफर्मेशन करायला सांगितलं, मॅनिफेस्ट करायला सांगितलं. त्या काही टेक्निक्स होत्या, आम्ही दोघांनी मिळून केल्यानंतर आय डोंट नो, मॅडमचं कृपा आहे, मॅजिक आहे, युनिवर्स, थँक्यू. आणि आता मी ज्या घरात आहे तर भलेही तो रेंटचा आहे, खूप चांगली सोसायटी आहे, एकदम छान पॉझिटिव्ह ईस्ट वेस्ट डायरेक्शनचा मला फ्लॅट मिळाला. रिझल्ट म्हणजे गोष्टींची मला मार्ग सापडत गेले. मी माझ्या पायावरती उभीच राहू शकत नव्हते विदाऊट ऑपरेशन. मला ऑपरेशन तर करायचंच नव्हतं डे 1 पासून. मी उभीच राहू शकत नव्हतं. आता मी वॉकर शिवाय चालते. हे मॅडमचं आणि युनिव्हर्सचं हे सगळं केल्याचे बेनिफिट आहेत. आता जे जे काही थँक्यू सो मच. फायनान्शियल पण, इन शॉर्ट, इन शॉर्ट. फायनान्शियल पण खूप बेनिफिट्स आहेत आम्हाला. ओके, चलो, थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू. चलो. हा, येस. वैशाली बनसोडे मॅडम, तुम्ही आता किती मॅम, महिने किंवा किती वर्ष माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहात? आणि खरोखरच तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट माझ्याकडे केलात त्यावेळेला ती इन्व्हेस्टमेंट जास्त होती. सो ती इन्व्हेस्टमेंट खरोखरच त्याचं तुम्हाला काही क्रेडिट मिळालं का, की वेस्ट गेली? नाही, खूप काही मिळालं.
आणि छान 1 वर्ष आहे मी तुमच्या बरोबर. ओके. खूप सुंदर वाटतंय एकदम. आणि सगळे कोर्स एकदम छान होते आणि भरपूर काही शिकायला मिळालं. मेन म्हणजे खूप काही शिकायला मिळालं. माझ्या स्वतःमध्येच खूप बदल झाले. आणि मी ते प्रॅक्टिस आणि नोट्स लिहायला घेतलेत आता. स्वतःच्या याच्यामध्ये खूप म्हणजे खूप बदल झाले. किती थँक्यू बोलावं, सो काय मच. म्हणजे करावं, खूप इन्व्हेस्टमेंट जी खूप. तुम्ही माझ्याकडे केली होती ते 4 पटीने आली की गेली थोडक्यात? नाही, 4 पटीने आली. चलो, थँक्यू सो मच. येस, गौरी मॅडम. लास्ट आपण एक घेऊया गौरी मॅडम कडून. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, तुम्ही कुठे राहता आणि काय करता? मी पुण्यामध्ये राहते. मी पुण्यामध्ये हिंजवडीमध्ये राहते. ओके. आता सध्या मी ऍज अ हाऊसवाईफच आहे. आणि तुम्ही माझ्या लाईफमध्ये यायच्या आधीची माझी लाईफ फार वेगळी होती. मी फक्त चला स्वयंपाक करा, मुलांना बघा एवढंच चालू होतं. तुम्ही माझ्या लाईफमध्ये आल्यानंतर आता मला थोडंसं की हा आता काहीतरी केलं पाहिजे. आणि तुमचं रोजचं एक वाक्य असतं की महिलांनी सक्षम व्हावं. ते मला फार आवडतं. आणि तुम्ही माझ्या लाईफमध्ये आलात ना, ते उगीच नाही आलात मॅम. हे ना युनिव्हर्सनी किंवा देवानी ठरवलेलं असणार आहे. कारण तेव्हा मी फार वेगळ्या मूड मध्ये असायचे. तुम्ही आल्यानंतर माझा आता मूड फार वेगळा आहे. तुम्ही मला शिकवलं जगायचं कसं, ते तुमच्याकडनं शिकतीये मी. जे मी आधी नव्हते करत ते आता बरंच करते. आणि आता मला बऱ्यापैकी पॉझिटिव्ह वाटतं. मी तुमच्याकडनं रेकी शिकली आहे. रेकीच्या 3 लेवल माझ्या झालेल्या आहेत. आणि आता मी एंजल पण माझं झालेलं आहे. आता गो मूव फॉरवर्ड मला बघायचंय आता मला नवीन काय शिकता येईल ते. आय एम व्हेरी एक्सायटेड टू लर्न. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. तो चला आता आपण पुढे जाऊया. आता याच चांगल्या वाईब्स घेऊन आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची. आता पुढचा प्रवास म्हणजे काय, तर जस्ट ताजच नवीन वर्ष आलेलं आहे. नवीन वर्षाचा आज दुसराच दिवस आहे ना, दुसरा दिवस? यस और नो? सो मग काय वाटतं, या नवीन वर्षामध्ये आपण काहीतरी करायला पाहिजे की नको? जसं की आता मी माझ्या स्वतःवर फोकस केलंय. काल अफर्मेशन आपण यूज केले, कसे यूज करायचे ते बघितलं. सो मी स्वतःवर आज अफर्मेशन दिलं. काल माझ्या मुलाचा बर्थडे असल्यामुळे माझा खूप गोंधळ होता. त्यामुळे डे 1 पासून मला कुठल्याही गोष्टीचं काही सुरुवात करता येत नाही. बी फ्रँक, जे आहे ते मी तुम्हाला सांगते. सो मग मी आज ठरवलं की आता आजपासून आपण काय करायचं. सो मी ठरवलं आजपासून माझा सिटिंग जॉब आहे, कारण माझं प्रोफेशन सिटिंग आहे. मला बराच वेळ बसावा लागतो आणि त्यामुळे माझं वेट कुठेतरी आता वाढलंय. मग आता वेट लॉस करण्यासाठी मला स्वतःला काय अफर्मेशन द्यायचंय, त्याच्यावर काय ऍक्शन घ्यायचे, या सगळ्या गोष्टी मी पहिल्या लिहून काढलं. तर मला किती वेट लॉस करायचंय ते मी कॅल्क्युलेट केलं की बाबा एवढं एवढं माझ्या या महिन्याला वेट लॉस झालं पाहिजे. म्हणजेच काय, तर मी इथे अफर्मेशन यूज केलं की या 2 महिन्यामध्ये माझं वेट लॉस किती असायला पाहिजे, किती व्हायला पाहिजे. ओके. हे मी पहिले काय केलं, अफर्मेशन. मग आता अफर्मेशन लिहिलंय, पण नुसतं अफर्मेशन लिहून होतं का? नाही. सो त्याच्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे. ऍक्शन काय घ्यायला पाहिजे की ते थोडासा आळा कंट्रोल करायला पाहिजे. राईट? जे चांगलं दिसतं, चांगलं वाटतं, जे जिभेला चांगलं वाटतं ते खाण्यापेक्षा जे शरीराला चांगलं आहे ते खाण्यावर कल केला. आणि त्यामुळे आजपासून गोड पदार्थ कमी खायचे, किंवा जे काही आपल्याला चांगलं गुड डायजेशन लागतं, हेल्दी लागतं, सो ते खाण्याचा प्रयत्न केलाय. आणि सकाळी रोज 1 तास, जो की मी पहिला स्वतःला फक्त 20 मिनिटच देत होते. घरातल्या घरात जेवढं काही एक्सरसाइज करता येईल तेवढं करत होते, पण आता नाही. आता मी प्रॉपर तिथे जाऊन माझे पैसे इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत जिमला जाऊन, आणि आता मी स्वतःवर काम करायला सुरुवात केली. जे की माझी पहिली मुलगी स्कूलमध्ये जायची. आता 10th ला आहे ती. आता तिचं 10th सगळं स्कूल बंद झालेलं आहे, एक्झामवर फोकस, त्यामुळे सुट्टी मिळालेली आहे. त्यानंतर मुलाचं आता इंजिनिअरिंगचं आहे. सो तो जातो 8ला. त्यामुळे मी आता बऱ्यापैकी सकाळची 1 तास तरी स्वतःला देऊ शकते. सो येस, मग मी म्हटलं चला हा टार्गेट आज आता आपण हातात घ्यायचंय. कारण पैसा येतोय, पण जर हेल्थ नसेल चांगली तर त्याचा उपयोग आहे का? नाही. सो हेल्थ कॉन्शियस, हेल्थवर काहीतरी करण्यासाठी मी हा एक पहिला पाऊल उचललं. सो तुमचं असं काय टार्गेट आहे का? अफर्मेशन, ऍक्शन, या सगळ्या दोन्ही गोष्टी ज्याच्यामध्ये होतील असं काय काय तुम्ही केलंय? जसं की काल बऱ्याच लोकांनी स्वतःवर इन्व्हेस्टमेंट केली आहे, बरोबर ना? इन्व्हेस्टमेंट म्हणजेच काय, तर हा कोर्स करण्यासाठी एक ऍक्शन घेतलेलं आहे, आणि ऍक्शन स्वरूपामध्ये जे काही त्यांचे पैसे होते ते त्यांनी त्याच्यावर इन्व्हेस्टमेंट केले. आम्ही आता आमच्या बॅचमध्ये माझे जे स्टुडंट आहेत ते सुद्धा कधीच बोलत नाही की मी माझे पैसे खर्च केले. बोलता का मॅडम तुम्ही आता कोण? नाही. आम्ही एक शब्द वापरतो, इन्व्हेस्टमेंट केले, कारण आपली इन्व्हेस्टमेंट नेहमी वाढत जाते. ओके. सो आता आपण बघूया काय करायचं आहे. तुम्ही तुमच्यापैकी किती जणांनी काल
स्वतःला अफर्मेशन दिले, काही गोल्स डिसाईड केले, कोण आहेत का? ओके, अपर्णा मॅडमने दिलेले आहेत, वैशाली मॅडमने दिलेले आहेत. ओके, आणखीन कोण आहेत बरं? नवीन नवीन कोण नाहीत का आत्ताच्या बॅच मधले? बॅच 17 कोण नाहीयेत का? येस. ओके, श्वेता मॅडम आहेत. हा, श्वेता चौधरी मॅडम, काय अफर्मेशन दिलात बरं मला सांगा. श्वेता मॅडम नवीन आहेत ना, म्हणून मी विचारते त्यांना, कारण नवीन नवीन असताना थोडेसे मिस्टेक होतात अफर्मेशन मध्ये. हा, येस श्वेता मॅडम, मला फक्त तुमचं सिलिंग दिसतंय. थोडासा कॅमेरा तुमचा मोबाईल चांगला सेट करा. हा, गुड इव्हनिंग मॅम. येस बोला. गुड इव्हनिंग. मी आज जसं सकाळी उठले ना, तर मतलब मेडिटेशन केलं. त्यानंतर मी अफर्मेशन दिले की म्हणजे जे काही माझे हेल्थ वाईज इश्यू आहे, माझ्या मुलीचं जे सब्जेक्ट म्हणजे अभ्यास करत नाही त्याबद्दलचे, आणि म्हणजे माझी फॅमिली ओव्हरऑल तसे हे दिले की सगळं पॉझिटिव्ह माझ्या लाईफ मध्ये घडावं. मी आधी खूप निगेटिव्ह होते. ओके, म्हणजे हे अफर्मेशन तुम्ही दिलात आज, राईट? ओके, चलो, व्हेरी गुड. म्हणजे कुठेतरी ती सुरुवात केली की ते स्टेप उचललेले आहे. सो आता आपण त्याच टॉपिकवर येऊया, गोल सेटिंग. मग नंतर मेडिटेशन मी घेते, ठीक आहे? कारण मेडिटेशन बराच वेळा झालेला आहे, काहीतरी वेगळं काहीतरी घेऊया आज. गोल सेटिंग काय आहे? गोल सेटिंग, येस, आता तुम्हाला थोडक्यात कळालं असेल गोल सेटिंग म्हणजे काय. कोण सांगेल बरं मला? येस, गोल सेटिंग म्हणजे काय? कोणीतरी तुमच्या शब्दामध्ये मला सांगायचंय, पण हा, येस बोला अपर्णा. इन शॉर्ट, हा, इन शॉर्ट बोला. येस अपर्णा. गोल सेटिंग म्हणजे एखादं आपल्या लाईफमध्ये काय करायचं असेल हम्म, तर ते त्याच्या दृष्टीने पावलं उचलणं. हम्म, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आता ठरवलंय की मला तुमच्यासारखं व्हायचंय, मग मी ते काल इन्व्हेस्टमेंट करून त्या कोर्समध्ये घेतले. मग मी काल बरेचसे व्हिडिओ युट्यूबवरचे पाहिले. म्हणजे हम्म. त्या दृष्टीने मी सुरुवात केली. एक काहीतरी नुसते टार्गेट व्हिडिओ ठरवलं. पाहता, काहीतरी कमेंट सुद्धा करत जा, म्हणजे मला चांगलं वाटेल. काय होतं मॅम, बऱ्याच वेळा पीठ मळताना वगैरे ते केलं तर त्याच्यामुळे कमेंट दिलीच जात नाही. पण आता मी पुन्हा ते सगळे बघणार आहे, कारण का मला काय काय पॉईंट तुमचे ना नोट डाऊन करून ठेवायचे. मी डायरी पण घातली आहे, त्याच्यात व्हेरी नोट गुड. डाऊन करायचे. आता नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय देईन. ओके, चला, व्हेरी गुड. म्हणजे काहीतरी एक स्टेप घेतलेली आहे. येस, रेखा रेखा पाबळे ना? हा, हा, येस येस बोला. मॅम. काय मी ऍक्शन पण घेतली? तेच म्हणजे तुमचेच व्हिडिओ वगैरे बघितले आणि ते तुम्ही म्हणजे गोल सेटिंग केलंय वेट वरती, तेच मी पण करते. काल मी ओके, तेच केलंय. ओके, आणि हा, मी पण कोच व्हायचा म्हणजे निर्णय घेतलाय काल. ते मी रोज लिहिते ओके, आणि येलो येलो डायरी वरती लिहायला सुरू केलं. चलो, बेस्ट. आता पुढे बघूया आपण. येस, समीक्षा बोला. येस. पहिले तर मी स्वतःवरती काम करणार आहे. मेंटल पीस, जास्तीत जास्त मेडिटेशन करणार आहे. ओके, आणि वेट लॉस आणि तुमचे सर्व जेवढे काही कोर्स येतील ह्या वर्षात सगळ्याला पैसे भरून अटेंड करून टाकणार. ओके, चला, म्हणजे माझा बँक बॅलन्स वाढणार आहे यावेळेला समीक्षा मॅडम कडून. ओके, सो आता आपण बघूया की गोल सेटिंग म्हणजे नक्की काय. गोल सेटिंग म्हणजे जे काही आपण काम करणार आहोत, आपले उद्दिष्ट ठरवणार आहोत, तर त्या उद्दिष्टांना एक दिशा द्यायची आहे किंवा त्या उद्दिष्टांना आपल्याला पार करायची आहे, ती प्रक्रिया. ओके, सो आता त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, त्याच्यासाठी काय करता येईल, कोण सांगेल बरं मला? तुमच्याकडून जर साधी मी त्या प्रश्नांची उत्तरं घेते आणि मग तुम्हाला सांगते गोल सेटिंग करताना तुम्हाला काय काय करायचे आहे. बरं, चला, आता वेळ न वाया घालवता मीच सांगते. गोल सेटिंग करताना कुठलाही गोल ते सेटिंग करताना पहिल्यांदा आपल्याला अफर्मेशन लिहायचे. म्हणजेच काय, तर तुम्हाला तुमचे गोल्स ठरवायचे. आता गोल्स मध्ये सुद्धा 2 प्रकारचे गोल्स असतात. एक स्मार्ट गोल आणि दुसरा आहे, बरं आता मी पहिलं इन इझी वर्ड सांगते. 2 प्रकारचे गोल्स आहेत, एक शॉर्ट टर्म गोल्स आणि एक लॉंग टर्म गोल्स. जे शॉर्ट टर्म वाले असतात ते लगेचच्या लगेच, म्हणजे 2 महिन्यात, 1 महिन्यात, 4 महिन्यामध्ये ज्या काही माझ्या विश आहेत, माझ्या इच्छा आहेत, माझे ड्रीम्स आहेत, ते फुलफिल करण्यासाठी घेतली जाणारी ऍक्शन. ओके, त्यांना म्हणतात शॉर्ट टर्म गोल्स.
लॉंग टर्म गोल्स म्हणजे मोठे मोठे स्वप्न, जे की त्यांना इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी थोडा वेळ लागतो. आता घर घ्यायचंय, लगेच आज मी हे गोल बघितलं तर लगेच 1 महिन्यानंतर मी घर घेऊ शकेन का? इज इट पॉसिबल इन मुंबई सारख्या एरियामध्ये? नाही. सो त्यासाठी काहीतरी प्रिपरेशन करावं लागतं, ऍक्शन घ्यावी लागते आणि आपल्याला आपल्याकडे ऑलरेडी आधी थोडीशी इन्व्हेस्टमेंट असावी लागते. त्याचप्रमाणे गाडी, आता गाडी तर काही लगेचच येते म्हणा. थोडीशी डाऊन पेमेंट केलं, बाकी सगळं ईएमआय होऊन जातं, त्यामुळे गाडीचं एवढं नाहीये. पण घर घेणं किंवा एखादी मोठी प्रॉपर्टी घेणं, तर ह्या गोष्टी अशा आहेत की त्या लगेचच्या लगेच होत नाही, त्याच्यासाठी आपल्याला वेळ लागतो. मग आता मी काहीतरी माझं ध्येय ठरवलं. आता मी शॉर्ट टर्म बद्दल बोलते. शॉर्ट टर्मचं गोल ठरवलं मी. उदाहरणार्थ माझंच घ्या, माझं वजन मला 5 किलो कमी करायचंय पुढील 2 महिन्यामध्ये. 2 ते 3 नको, 2च महिन्यामध्ये. मग माझं गोल कसं आहे ते पहिलं मला बघायचंय. कसं आहे म्हणजेच काय? मेजरेबल आहे का? त्याचं मोजमाप मी घेऊ शकते का? येस, मेजरेबल आहे ना. आज माझं वजन सपोज 60 असेल, तर मला 2 महिन्यानंतर किती करायचं आहे? कोणाला तरी मी अनम्यूट करते बरं. येस, नताशा मॅडमला एक करते. आणखी 55 स्वप्नाली मॅडम आहेत, त्यांना चालेल. करते. येस. हा, तर मग किती करता येईल मला ते? तुम्ही म्हटलं 5 किलो कमी मॅडम, म्हणजे 55. 58, राईट? सॉरी, मला 55. 5 kg करायचं ना, 55. 55. ओके, म्हणजे ते मेजरेबल आहे का? हो. आहे. मी वजन कमी करण्याच्या आधी किती पाहिलं होतं, चेक केलं होतं? 60. त्यानंतर मी माझं गोल डिसाईड केलं, मी अफर्मेशन लिहिलं आणि अफर्मेशन लिहिल्यानंतर माझं गोल हे किती असायला पाहिजे वजन, तर 55 हे मी डिसाईड केलं. मग हे मेजरेबल आहे आणि नंतर आफ्टर 2 मंथ मी चेक केलं, येस, माझं वेट 55 किलो झालेलं आहे. किती छान वाटलं मला. 55 किलो असं वाटलं आताच झालं की काय. पण हो ना. ठीक आहे. सो 55 kg झालेला आहे, असं मी मेजरेबल केलं. आता पुढे मी ऍक्शन घेणार की हे माझं गोल खरोखर अचिवेबल आहे का? मी अचीव करू शकते का? काय वाटते तुम्हाला, अचीव करू शकते की नाही? येस और करू शकतो. रिझनेबल आहे, होऊ करू शकतं, करू शकतो, शकतं. करू शकते. करू येस और नो? शकतो. करू शकते, कारण येस. ते माझ्याच हातात आहे, बरोबर ना? हो. पण मला त्याच्यासाठी काय घ्यावी लागणार आहे? ऍक्शन. रोज सकाळी मला जिमला जावं लागणार आहे किंवा मला घरी एक्सरसाइज करावं लागणार आहे, मला जॉगिंग ला जावं लागणार आहे. म्हणजेच काय, जर मी स्वतःवर एफर्ट्स घेतले, स्वतःवर मेहनत केली, तर डेफिनेटली माझं वेट लॉस होणार आहे, बरोबर? म्हणजे हे अचिवेबल आहे का? वास्तववादी, शक्यतावादी आहे का? आहे. आहे. म्हणजे बघा मी काय काय केलं, माझ्या गोलमध्ये मी काय काय केलं. पहिलं अफर्मेशन, त्यानंतर मी बघितलं माझं गोल शॉर्ट टर्म आहे की लॉंग टर्म. मग शॉर्ट टर्म आहे. मग माझं गोल मेजरेबल आहे का? येस, मेजरेबल आहे. त्यानंतर माझ्या गोल्स अचिवेबल आहे का? येस, अचिवेबल पण आहे. म्हणजे सगळे मला येस 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 मिळाले. ओके, आता पुढे मग मी काय करायचं? रोज 30 मिनिटं किंवा 40 मिनिटं एक्सरसाइज करायचं, व्यायाम करायचं, व्हॉट एव्हर काय असेल ते. मग रिलिव्हंट, माझ्या ह्या आयुष्याची सुसंगत आहे का माझं गोल? माझ्या जीवनाशी काहीतरी त्याचा रिलेट आहे का? सो येस, रिलिव्हंट आहे. कारण मी जर वेट लॉस केलं तर माझं हेल्थ चांगलं राहणार आहे. येस और नो? डायरेक्टली रिलेव्हंट माझं आहे. वजन कमी केलं तर माझं आरोग्य छान राहणार आहे, आरोग्य सुधारण्यासाठी त्याचं हेल्प होणार आहे. सो येस, म्हणजे मी हे रिलिव्हंट सुद्धा केलं, बरोबर आहे? आता आता हे सगळं केलंय, मग त्याला मी टाइम बॉन्डिंग दिलेलं आहे की नाही? टाइम बॉन्डिंग द्यायला पाहिजे की नको? तर टाइम बॉन्डिंग दिलेलं आहे 2 मंथ. ओके, सो येस, टाइम बॉन्डिंग पण दिलेलं म्हणजे ठराविक कालावधी, ठराविक पिरियड मी त्याला दिलेला आहे की 2 महिन्यामध्ये 5 किलो वजन कमी करायचंय. सो हे सगळं तुमच्या अफर्मेशन मध्ये कालच्या तुम्ही सगळं मेन्शन केलेलं आहे का? डेडलाईन दिलेली आहे का? चेक करा बरं. आणि मी तुम्हाला रिलिव्हंट का करून दाखवलं की काल मी पैसे भरले, बघा, काल मी पेमेंट केलेलं आहे पुढच्या लेवलसाठी. पण एक मनात भीती असते ना, अरे बापरे, या ज्योती मॅडमला पैसे भरून झालीये, आता या नक्की शिकवणार की नाही आम्हाला चांगलं. सो त्यासाठी मी काय केलं, इथे रिलिव्हंट म्हणून माझ्या जुन्या बॅच मधले काही स्टुडंट होते, त्यांच्याकडून ते तुम्हाला एक्सप्लेन करायला सांगितलं. सो काय वाटतं तुम्हाला?
येस, नताशा मॅडम किंवा आणखीन कोणाला अनम्यूट केले ते? मॅम मला एकच क्वेश्चन होता मध्ये की हा. आपण जेव्हा अफर्मेशन असं म्हटलं की 5 किलो वेट लूज करायचंय, हं. असं अफर्मेशन केलेलं आहे. करायचं हा केलेलं आहे. कारण पूर्ण मी झालेलं आहे असं. युजली आता सेम एक्झाम्पल असेल ना, तर हं. मी असं म्हणते की मी रोज अर्धा तास एक्सरसाइज करते आहे, पण दॅट इज नाही नॉट द नाही वे. नाही, नॉट राईट. त्याच्यात गोल इन्क्लूड मी व्हायला. रोज एक्सरसाइज करून माझं वजन किंवा माझं वेट लॉस एवढं झालेलं आहे. आता 60 असेल तर 55 kg झालेलं आहे. कधी डेडलाईन द्यायची आहे? फेबमध्ये Yes. किंवा मार्चमध्ये हा 2025ला. मग तेव्हा ते पुन्हा चेक करायचंय. क्लिअर? ओके. मग सो मी हे जे करत कळालं की होते तुम्हाला तसं रिझल्ट तो डायरेक्ट डिफरन्स आहे. म्हणजेच तुमचे पैसे सेफ आहेत की नाही हे कळलं तुम्हाला? येस हो ऑर हो नो? ओके, आता येस. पुढे बघूया आपण. अचिवेबल आहे की नाही, म्हणजे याच्यातून मी काहीतरी अचिव्हमेंट करू शकते की नाही, ते सुद्धा समीक्षा मॅडमने किंवा आणखीन वैशाली मॅडमने तुम्हाला एक्सप्लेन केलं. येस ऑर नो? येस. म्हणजे आपण ते सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. तसेच आपले गोल्स, आपले ध्येय तुम्हाला अशाच पद्धतीने क्लिअर करायचे आहेत. त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी मी आता ज्या सांगितल्या त्या असायला पाहिजे. शॉर्ट टर्म गोल्स, लॉंग टर्म गोल्स, त्याला पिरियड्समध्ये किती पिरियड्समध्ये व्हायला पाहिजे, मेजरेबल आहे का, रिलिव्हंट आहे का, टाइम बॉन्ड आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला द्यायच्या आहेत. आता पहिल्यांदा काय करायचे, छोटे छोटे गोल्स घ्यायचे. जेव्हा आपण छोटे छोटे गोल्स घेतो ना, तेव्हा ते पूर्ण झाल्यानंतरचा आनंद वेगळा असतो. अगेन त्याच्यामुळे काय होतं, तर आपला कॉन्फिडन्स लेवल आपली वाढते. आणि एकदा का कॉन्फिडन्स लेवल वाढली की येस डेफिनेटली आपले व्हायब्रेशन वाढतात. आपले व्हायब्रेशन वाढले की येस ऑटोमॅटिकली युनिव्हर्सकडून आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळते आणि त्यामुळे कुठलंही काम हातात घेतलं की त्याचा कल पॉझिटिव्हिटीकडेच जातो. क्लिअर? मला त्या संबंधीच एक विचारायचं होतं, जर चुकून आपण जास्त अचिव्हेबल पेक्षा जास्त ठेवलं असेल आणि ते नाही झालं, हा, तर त्यातून कसं रिकव्हर आता सपोज मी करावं? माझं गोल ठेवलेलं आहे की माझं इन्कम 10 लाख झालेलं आहे. ओके, फॉर हम्म. एक्झाम्पल 10 लाख नाही झालं तर नाही नाही झालं, त्याच्या आसपास तर येईल. 8 लाख होईल, 9 लाख होईल, 9.5 लाख होईल. इन्क्रीज तरी दॅट्स नक्की होईल. ते सुद्धा काय वाईट नाही ना. ओके. येस, म्हणजेच काय, तर तुमचं गोल्स कुठेतरी तुमच्या गोलच्या अगदी तुम्ही जवळ आलेला आहात. करेक्ट? म्हणजे त्याच्यामध्ये आपलं नुकसान आहे का? नाही. ओके, आता पुढे बघूया. आता हे गोल्स कम्प्लीट झाले. गोल्स कम्प्लीट झाल्यानंतर लिखित स्वरूपात म्हणजे तुम्हाला लिहायचे आहेत वगैरे ते सगळं झालं. तुमची डायरी तुम्हाला मेंटेन करायची आहे. आता हे सगळं झाल्यानंतर स्वतःला प्रेरित पण करायचंय, इन्स्पायर्ड करायचंय तुम्हाला. येस ऑर नो? मग काय करायचंय, त्याच्यासाठी व्हिजन असायला पाहिजे ना समोर. एखाद्या हिरोईनीचा फोटो लावा की हिच्यासारखी मी दिसायला पाहिजे. व्हिजन बघितलं की आणखीन क्लिअरिटी येते. सो एखाद्या हिरोईनचा फोटो लावायचे समोर. मग तशीच तुम्ही होणार का? मी आता माधुरी दीक्षितचा फोटो लावला तर माधुरी दीक्षित सारखी होणार का? नाही. पण माधुरी दीक्षितच्या क्वालिटीज, तिच्यासारख्या क्वालिटीज थोड्या थोड्या आपल्यामध्ये यायला लागणार. फॉर एक्झाम्पल, मग आपण थोडंसं स्लिम होणार, मग आपण हेल्दी राहणार. म्हणजेच काय, तर त्या क्वालिटीज आपल्यामध्ये येतात. याचा अर्थ आपण हिरोईन होतो का? नाही. म्हणून व्हिजनला फार फार महत्व आहे. क्लिअर? चलो राईट डाऊन. आणि त्यानंतर येस डेफिनेटली फोकस ऑन युअर गोल्स. तुम्हाला तुमच्या गोल्सवर फोकस करायचं आहे. आज पार्टी आहे मॅडम, काय करू, कसं कंट्रोल करू, चिकन कबाब हे ते सगळं ठेवलंय, गुलाबजाम ठेवलंय, रसमलाई ठेवली, आता एवढा कंट्रोल नाही करू शकत मी. नाही. जिथे तुम्ही तुमचे गोल्स डिसाईड करताय तिथे तुम्हाला लालच तुमच्या समोर येणारच. ओके, मग तिथे तुम्हाला कंट्रोल करता आला पाहिजे, तरच तुम्ही यशस्वी होणार. सो फोकस ऑन युअर गोल्स. मग ते झापडे लावतात ना असे घोड्यांना, तसं आपण आपल्या ध्येयावर फोकस राहायचं. इकडे तिकडे बघायचं नाही. तिकडे जिलेबी आहे, तिकडे गुलाबजाम आहे, नाही नाही नाही. मला फोकस करायचंय माझ्या डाएट. दॅट्स इट. आणि मग ते तुमचं ध्येय कंप्लीट झालं, गोल कंप्लीट झालं की त्यानंतर तुम्हाला तुमची प्रगती मोजायची आहे, काउंट करायची. कसं काउंट करणार? माझं इन्कम गेल्या महिन्यामध्ये 5 लाख रुपये होतं, तर जानेवारी 2025 मध्ये 7 लाख रुपये झालेलं आहे. काउंट केलं की नाही केलं मी? सो काउंटेबल पण आहे. येस. सो आपली प्रगती मोजायची सुद्धा असते. गेल्या वर्षापेक्षा या वर्षामध्ये आमची आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे. काउंट करू शकतो की नाही? येस. गेल्या वर्षीपेक्षा माझे आताचे हेल्थ इश्यूज खूप कमी झालेले आहेत. मी आता हेल्दी झालेली आहे. काउंटेबल आहे की नाही?
आहे. ओके, सो चेक करा. आणि तुम्ही ही जी प्रेरणा मिळालेली आहे, तुम्ही स्वतःला प्रेरित केलेलं आहे, तुम्हीच मोटिवेट झालेला आहात. आणि त्यानंतर एकदा का तुमची ऍक्शन झाली, तुमचं गोल कम्प्लीट झालं, की नंतर काय करायचे तुम्हाला? स्वतःला बक्षीस द्यायचंय. जसं मी देते. माझं एखादं टार्गेट कम्प्लीट झालं, अचीवमेंट कम्प्लीट झालं, की मी स्वतःला, माझ्या फॅमिलीला घेऊन कुठेतरी हॉटेलमध्ये जाते. छान आम्ही एन्जॉय करतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट सेलिब्रेट झाली पाहिजे. वाय? कारण ती करण्यासाठी मी खूप कष्ट केलेले आहे, मी मेहनत केलेली आहे, हार्डवर्क केलेलं आहे, मी सॅक्रिफाईस सुद्धा केलेला आहे. आता मी सकाळपासून 11 वाजल्यापासून ते रात्री 7 वाजेपर्यंत माझे सेशन चालू असतात. मनात आणलं तर मी सुद्धा माझ्या मैत्रिणींबरोबर फिरायला जाऊ शकते, गप्पा-टप्पा मारायला जाऊ शकते, शॉपिंग करायला जाऊ शकते. बट नाही. का? मला माझे टार्गेट आहेत, माझे गोल्स कंप्लीट करायचे आहेत आणि मला माझ्या वयाच्या 50 पर्यंत रिटायरमेंट हवी आहे. सो 50 पर्यंत जर रिटायरमेंट हवी आहे, तर मग मला माझ्या गोल्सवर फोकस करायला हवा की नको? लालच माझ्या पण आयुष्यात येतात. मैत्रिणी कॉल करतात, "अगं ज्योती फ्री आहेस का? चल आज आपण जाऊया 31st ला पार्टी करायला." मग मी काय म्हणते, थांब, अजून वेळ आलेली नाही माझी, थांब जरा. जायचं पण शॉर्ट टर्मसाठी. कारण एन्जॉय करायचंय आपण. लाईफ एकदाच मिळतं. वारंवार मिळत नाही. सो एन्जॉय करायचे, पण काही बॉन्डिंग असायला पाहिजे आपल्याला. त्याचबरोबर काही कंडिशन्स अप्लाय करता आल्या पाहिजे. म्हणजेच काय, तर आपले स्वतःवर सुद्धा काहीतरी रूल्स रेग्युलेशन आपल्याला करता आले पाहिजे. आणि एन्जॉय पण करायचंय सगळ्याच गोष्टी. क्लिअर? सो अशा पद्धतीने आपल्या गोल्सवर आपल्याला काम करायचं आहे. आणि गोल्स कंप्लीट झालं की स्वतःला एक छोटंसं बक्षीस द्यायचं आहे. आता दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, जेवढं तुमच्या वास्तूमध्ये तुम्ही सेलिब्रेशन कराल, तेवढी ती वास्तू प्रसन्न होते. हे ऍज पर वास्तुशास्त्र. वास्तू काय म्हणते, वा वा, ह्या घरातली लोक खूप छान आहेत, त्यांची खूप छान प्रगती होतीये आणि अशीच प्रगती कायम होऊ देत. वास्तू दिवसातून एकदा काय म्हणते, तथास्तु. मग असे अनेक तथास्तु आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होतात आणि त्यानंतर आपल्याला जसं हवंय तसं आयुष्य इझिली मिळायला लागतात. पण त्यासाठी ऍक्शन घ्यावी लागते. कारण नुसतं युट्यूबवर वगैरे बघून मी किती नॉलेज घेणार? युट्यूबवर तुम्हाला टोटली पूर्ण गायडन्स मिळतं का? A to Z. तुम्ही ऍक्शन करता ती कोणाला दाखवता का? तुम्ही जी प्रगती करता ती मेजरेबल असते का? तुम्हाला तिथे जाब विचारणारा कोण असतो का? असतो? नाही. मग आपल्याला विचारणारे सुद्धा पाहिजे, आपली निंदा करणारे सुद्धा पाहिजे. अरे गोल्स लिहून ठेवलेस 10 लाख, 5 लाख, हे काय नुसते असेच लिहिलेत का? काहीच आम्हाला दिसत नाही तुमची प्रगती. असे म्हणजे निंदकाचे घर सुद्धा शेजारी असायला पाहिजे. येस ऑर नो? सो त्यासाठी आपल्याला प्रॉपर कोणीतरी आपला मेंटॉर, आपले गायडन्स, आपला गुरु आपल्या जीवनामध्ये असायलाच पाहिजे. त्याशिवाय आपली प्रगती नाही. इथपर्यंत क्लिअर आहे? चलो आता आपण पुढे बघूया. बरं, आजचा सेशन थोडासा लेंदी होईल, त्यामुळे मी लवकर आटपते. आता बघा, गोल सेटिंग केल्याने काय काय फायदे होतात मी इन शॉर्ट सांगते तुम्हाला आता, कारण मी बोलायला लागली तर माझे सेशन खूप लेंदी होतात. सो गोल सेटिंग केल्यामुळे आपले फायदे काय होतात? स्पष्टता येते. बरोबर ना? की मला काय पाहिजे, एक्झॅक्टली कधी पाहिजे. स्पष्टपणा येतो. नेमकं उद्दिष्ट काय आहे, कुठला निर्णय मला घ्यायचा आहे, मग करिअरचा असेल, जॉबचा, बाकी बिझनेसचा असेल, वॉटेव्हर. त्यानंतर प्रेरणा मिळते. येस, इन्स्पायरेशन किंवा काय म्हणता येईल बरोबर त्याला, प्रेरणाच म्हणतात ना, मराठीमध्ये प्रेरणा म्हणतात. आणि कोणतरी आपल्याला आपली प्रशंसा करणारं पाहिजे. कारण जिथे जिथे अप्रिशिएट केलं जातं ना एखाद्याला, तिथे तिथे एखाद्याची प्रगती फार लवकर होते. आणि मला सुद्धा आवडतं. जर मी प्रामाणिकपणे काम करते आणि मला कोणी अप्रिशिएट केलं तर मला आवडतं. खोटं बोललेलं पण लोकांनी मला कळतं. मला खोटेपणा आवडत नाही. मला जज करायचं असेल तर जे व्हॉटेव्हर काही खरं असेल ते बोलायचं. आणि खरं आय थिंक आपल्या सगळ्यांना कळतं, राईट? सो येस, हे खरं असल्याची पोचपावती जर लोकांनी दिली तर आपल्याला आणखी छान वाटतं. बरोबर ना? सो यासाठी आपल्याला, मॅडम कन्सिविंगसाठी तुम्हाला मी मेसेज केलेला आहे, जरा बघा तुम्ही. आणि लेवल 1 मध्ये सगळ्याच गोष्टी फ्री नाही मिळत.
थोडंसं आपल्याला एफर्ट्स पण टाकावे लागतात. ओके, सो फ्रीमध्ये देऊन देऊन मी किती देणार? जे आहे तेवढंच तुम्हाला मिळणार आहे, त्याच्या पलीकडे नाही देऊ शकत मी. ठीक आहे. ओके, कोणी बरं प्रश्न विचारला त्यांनी. आणि आता इकडे लक्ष द्या, कारण मी डायव्हर्ट झाली तर मला सब्जेक्ट काय आहे त्याच्यातून मी पुन्हा बाहेर येते. ओके, सो येस, जर तुम्हाला कोणी अप्रिशिएट केलं तर डेफिनेटली तुम्ही आणखीन छान करण्याचा प्रयत्न करता, आणखीन छान करण्याचा प्रयत्न करता, आणि त्यातून काय होतं? प्रत्येक वेळेला तुम्हाला रिझल्ट चांगला चांगला मिळत जातो. बरोबर ना? सो येस, त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत. प्रेरणा, आपली प्रेरणा टिकून राहते. आता नेक्स्ट, प्रेरणा कशी टिकून राहते त्याचे एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. 4 महिने तुम्ही रेग्युलर जिम मध्ये जाताय, घरातली लोक एका शब्दाने सुद्धा बोलत नाहीयेत की काय ग तुझं वजन कमी झालं बरं. तुम्ही म्हणताय बापरे मी जाते, काय होतंय की नाही नक्की, 4 महिने झालं मला कोणीही अप्रिशिएट करत नाहीये, आता काय करायचं? पण एकदा असं होतं की तुमच्या घरातलीच एखादा तुमचा मुलगा किंवा तुमचे हसबंड तुम्हाला म्हणतात, अरे वा 4 महिन्यामध्ये छान वजन कमी केलंयस. मग आपण आणखीन आपल्याला छान वाटतं, खूप छान फील होतं. अरे वा, येस, आता हे रेग्युलर करणार. येस येस येस. आणि मग तुम्ही ते कंटिन्यू करता, म्हणजेच कन्सिस्टन्सी येते तुमच्यामध्ये. येस ऑर नो? सो येस, डेफिनेटली त्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आपली प्रगती मोजायची आहे, आपल्यामधला आत्मविश्वास वाढवायचा आहे. आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी करता करता अनेक अडचणींवर मात करण्याची सवय आपल्याला लागून जाते, युज टू होऊन जातं, कारण हे आपण कोणाकडून तरी शिकतो. अडचणींवर मात कशी करायची यासाठी आपल्याला योग्य गायडन्स मिळणं गरजेचं आहे. एकदा का गायडन्स मिळालं की आपण बरोबर त्या गोष्टींवर मात करत 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 पुढे जातो. आणि जेव्हा आपण रेकीमय होतो तेव्हा या रेकीच्या प्रवासामध्ये आपल्याला हवे असणारे म्हणतात ना, आपल्याला अपॉर्च्युनिटीज, आपल्याला हवी असणारी माणसं आपल्या आयुष्यामध्ये येतात. आणि येस, डेफिनेटली त्या गोष्टी, बिघडलेल्या गोष्टी रिपेअर व्हायला सुरुवात होते. आता त्यानंतर तुमची निर्णय क्षमता, जे मेकिंग असतं तुमचं, डिसिजन घेणं, निर्णय क्षमता वाढते, सुधारते. मी कोणत्या वेळेला काय डिसिजन घ्यायला पाहिजे. ओके, आणि मग इथे तिथे जो आपला टाइम वेस्ट जातोय गप्पा मारण्यात, गॉसिपिंग करण्यात, तर तो आपण फोकस होतो, योग्य कामासाठी दिला जातो. सो येस, यशस्वी होण्याची सुद्धा मग त्याच्यातून शक्यता वाढते. सक्सेस मिळायला सुरुवात होतो. आणि सक्सेस मिळायला सुरुवात झालं की तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत जाता. पर्यंत गेलात तर अल्टिमेट तुम्हाला काय रिझल्ट हवा असतो तो रिझल्ट मिळतो. तुम्हाला पैसा पाहिजे, पैसा मिळतो. तुम्हाला हेल्थ पाहिजे, हेल्थ मिळतं. तुम्हाला रिलेशनशिप पाहिजे, तुम्हाला रिलेशनशिप मिळतं. सो ज्या ज्या गोष्टीवर तुम्ही फोकस करता त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मिळतात. बट हे सगळं तुम्हाला कमीत कमी 90 डेज चॅलेंज घेऊन पूर्ण करायचं आहे. किती दिवस? 90 डेज. आणि त्यानंतर मग आपल्याला काय मिळणार आहे? आनंद आणि समाधान. आणि ह्याच तर गोष्टी आपण शोधत होतो. येस ऑर नो? सो येस, गोल सेटिंग केल्यामुळे आयुष्याला एक योग्य दिशा, गती आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक साधनं जी काही असतात ती मिळायला सुरुवात होतात. म्हणजेच काय? तर गोल सेटिंग म्हणजेच आपल्या आयुष्याची इन शॉर्ट गुरुकिल्ली. क्लिअर झालं? बरं, आता काल नाही मला करता आलं मॅडम, तर मी आज हा सेशन ऐकल्यानंतर नक्कीच माझ्यासाठी गोल सेटिंग करणार आहे. कोण कोण करणार आहे बरं? थोडंसं पाणी पिऊन घेते बरं. खऱ्या मनाने सांगा, मला छोटा छोटा हात नको, असा छान हात वर आला पाहिजे. चलो, व्हेरी गुड, ग्रेट. चला पुढे जाऊया. हा, आता मेडिटेशनकडे येऊया. एकतर आपल्याला सकाळी सकाळी आपला दिवस ना खूप छान जायला पाहिजे, आणि म्हणूनच दिवसाची सुरुवात आपल्याला मेडिटेशन पासून करायची. मग मेडिटेशन किती वेळ करायचंय? कमीत कमी, मला बाबा नाही सवय, तर मी काय करायचं, मी नवीनच आहे, कमीत कमी 10 मिनिटापासून सुरुवात करा. करू शकता की नाही? फक्त 10 मिनिटं. येस, सुरुवात तर करा 10 मिनिटापासून. 10 मिनिटं सुरुवात करायची. मग कधी करायचं, सकाळी की रात्री? तुम्हाला वेळ असेल तर सकाळी, नसेल वेळ तर रात्री झोपायच्या आधी. पण दुपारी मेडिटेशन करू नका, केलात तर 4च्या नंतर. क्लिअर? मग आता मेडिटेशन म्हणजे काय करायचं मॅडम? आता तुम्ही रेकी शिकताय तर रेकीची साधना करायची. लेव्हल 2 मध्ये ही प्रॅक्टिस वेगळी आहे.
लेवल 1 मध्ये वेगळी आहे. लेवल 1 फक्त स्वतःच्या शुद्धीकरणाची लेवल आहे. त्यामुळे लेवल 1 मध्ये तुम्हाला हवे तसे रिझल्ट मिळत नाही. तुम्ही म्हणाल मला 100% रिझल्ट पाहिजे, नाही. 100% रिझल्ट मिळण्यासाठी तुम्हाला लेवल 2 आणि 3 करणं गरजेचं आहे. क्लिअर? आता पुढे बघूया. किती वेळ करायचे तर 10 मिनिटांनी नंतर हळूहळू तुम्ही तुमचं टायमिंग वाढवून, वेळ वाढवून 15 मिनिटं ते 20 मिनिटं करू शकता. 20 मिनिटं मेडिटेशन केल्यानंतर तुम्हाला तुमच्याच त्या मेडिटेशनच्या दरम्यान खूप छान अनुभव यायला सुरुवात होईल. पण असं नाही की 2-3 दिवस मेडिटेशन करते किंवा 2-3 महिने मेडिटेशन करते म्हणून मला अजून रिझल्ट मिळालेला नाही. सॉरी. त्यासाठी प्रॅक्टिस चांगली करावी लागते, मेहनत करावी लागते, त्याशिवाय नाही. क्लिअर? मग मॉर्निंग वॉक करा, थोडंसं जॉगिंग करा, कारण स्वतःच्या हेल्थकडे जर लक्ष दिलात तर बॉडी फिट, तर बाकी सगळ्या गोष्टी प्रॉपर होतात. आणि सकाळी सकाळी जेव्हा तुम्ही मॉर्निंग वॉकला जाऊन घरी येता, तेव्हा बघा तुम्हाला किती छान एनर्जाइज फ्रेश वाटतं. येस ऑर नो? सो या गोष्टी सगळ्या तुम्हाला करायच्यात. मग एखादा मंत्र घ्या, मंत्राचं चॅन्टिंग करा किंवा एखादी जपमाळ घेऊन त्याच्यावर तुम्ही 1 माळ, 2 माळ, 3 माळ जप करू शकता. तुमच्या एखाद्या गुरुचा कोणताही तुम्ही माळ जप करू शकता. परमेश्वराचा करा, गणपती बाप्पाचा करा. तुम्हाला पैसा हवा असेल तर लक्ष्मी मातेचा करा. क्लिअर? विष्णू भगवानांचा करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. ओम श्रीम नमः. ओके, कोणताही. ओम गणपतये नमः. श्री स्वामी समर्थ. जे तुमचे इष्ट आहेत त्यांचा तुम्ही मंत्र बोलू शकता. क्लिअर? सो हे मेडिटेशन तुम्ही कधीही करा, पण सकाळी अर्ली मॉर्निंग किंवा रात्री झोपायच्या आधी. आणि वेळच असेल चांगला तुमच्याकडे, बाबा म्हणले मी सकाळी पण बिझी असते, तर मी काय करू मॅडम, तर 4च्या नंतर कधी करा, 4 ते 7च्या नंतर, 7च्या दरम्यान कधी करा. ओके, सो त्याला बंधन नाहीये. 4च्या नंतर कधीही करू शकता. किंवा अगदीच वेळ नाहीये तर कुठेही काय म्हणतात त्याला, मुहूर्त वगैरे बघू नका. जब जागो तभी सवेरा. कधी पण करा, पण करा. चलो, हे झालं आपलं. आता पुढे बघूया. मेडिटेशनमुळे काय होतं, ते मेडिटेशनमुळे आपल्याला खूप छान इनर पीस मिळतं. आपले व्हायब्रेशन चेंज होतात. आपल्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज येतं. बऱ्याच छान गोष्टी आपल्याबरोबर होतात. आता आपण पुढे बघूया. प्रोटेक्ट युअर सेल्फ. आता स्वतःचं प्रोटेक्शन का करायचंय? रेकी टू सेल्फ प्रोटेक्शन. रेकीद्वारे आपण स्वतःला प्रोटेक्शन करणार आहोत. सो रेकीमध्ये हे होतं का पॉसिबल? सेल्फ प्रोटेक्शन. आणि सेल्फ प्रोटेक्शन का बरं घ्यायचं मॅडम? येस, कोण सांगेल बरं मला? खरोखरच आपल्याला स्वतःला प्रोटेक्शनची गरज आहे का? कोण सांगेल? येस, नवीन कोणतरी सांगा बरं. हा, कोणीतरी वेगळा मला चेहरा दिसायला पाहिजे. हा, राधिका मॅडम बोला बरं. राधिका नाही, काय नाव आहे बरं? हा, राधिकाच आहे. हा, राधिका मॅडम, सेल्फ प्रोटेक्शनची का बरं गरज आहे? मॅडम, जेव्हा आपण बाहेरून येतो तेव्हा आपल्याला ना असं थकल्यासारखं, असं अनकम्फर्टेबल, म्हणजे मला असं फील होतं, अनकम्फर्टेबल फील होतो. नाही नाही, आणि मी सेल्फ प्रोटेक्शन म्हणाली. सेल्फ प्रोटेक्शन याच्यासाठी नाही, आता ते वेगळं आहे. सेल्फ हे प्रोटेक्शन युनिट. म्हणजे काय, मी सांगते तुम्हाला. इन शॉर्ट पहिले सांगते बघा, ऐका. कुठे गेला बरं राधिका मॅडम? मला म्यूट करायचं. अनम्यूट केलंय मी. मॅडम तुमचा हँड दाखवा. राधिका मॅडम दिसत नाहीत मला. नाही दिसत आहे. हा, व्हिडिओ ऑन आहे एकच माझा. मिनिट, एकच मिनिट. हा, मी म्यूट करते तुम्हाला. हा, आता मी माझा टॉपिक पहिला क्लिअर करते. सो सेल्फ प्रोटेक्शन म्हणजे काय, ते जे तुम्ही म्हणताय ना, ती नजर वगैरे लागणं, तर त्याच्यासाठी आपल्याला आपला ऑरा क्लीन करायचं, जो की आपला सेशन झालेला आहे. सेल्फ प्रोटेक्शन म्हणजेच काय, जेव्हा तुम्ही कुठेतरी बाहेर जाणार असता, फिरायला आणि ट्रॅव्हलिंग वगैरे करता, किंवा तुमचा बिझनेसच ट्रान्सपोर्टचा आहे. आता आपण असे आहोत का, टाटा अंबानी वगैरे असे आहोत का आपण, की आपल्याला घराच्या बाहेरच पडायचं नाहीये, घरात बसून पैशांचा धो पाऊस पडतोय, असं कोण आहे का तुमच्यापैकी? असेल तर सांगा, मी माझा अकाउंट नंबर लगेच पाठवते. नाहीये ना? सो आपल्याला कष्ट करावे लागतात, मेहनत करावी लागते. टाटा अंबानी यांसारख्या लोकांना सुद्धा त्यांचं शेड्यूल फॉलो करावं लागतं, आणि ते आपल्यापेक्षा जास्त पद्धतीने त्यांना करावं लागतं, कारण त्यांच्या उलाढाली लाखोंमध्ये नसतात, करोडोमध्ये असतात.
त्यामुळे आपल्यापेक्षा त्यांना जास्त मेहनत करावी लागते. मग आता देहरी खाटल्यावर असं होत नाही. मग कामानिमित्त आपल्याला घराच्या बाहेर पडावं लागतं. घराच्या बाहेर पडताना आपला ऍक्सिडेंट होण्याची शक्यता असते किंवा आपल्याला अपघात होण्याची शक्यता असते. त्या अपघातात मे बी आपला जीव जाण्याची सुद्धा शक्यता असते किंवा ऍक्सिडेंट होऊन आपला हात फ्रॅक्चर किंवा पाय फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. मग अशा वेळेला आपण स्वतःला प्रोटेक्शन कसं करायचं रेकीद्वारे. सो ते कसं प्रोटेक्शन करायचं, तर त्याआधी तुम्हाला रेकीला कॉल करायचंय. रेकीला कॉल करून झाल्यानंतर एक असं व्हाईट प्रकाशाचं शील्ड तुम्हाला बघायचंय. हे दिसते तुम्हाला, या लेडी भोवती एक व्हाईट प्रकाशाचं असं प्रोटेक्शन शील्ड झालेलं आहे. ओके, सो आपण त्याच्यामध्ये बसलेलो आहोत असा तुम्हाला इमॅजिन करायचंय. मग कसं करायचंय बघा. पहिल्यांदा रेकीला कॉल करायचंय. रेकीला कॉल केल्यानंतर मी स्वतः, माझं नाव ज्योती विजय पवार, या प्रोटेक्शन शील्ड मध्ये स्वतःला सुरक्षित करीत आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत व्हिज्युअलाइज करायचं आणि त्या प्रोटेक्शन शील्ड मध्ये आपण स्वतःला प्रोटेक्ट करायचं. प्रोटेक्ट केल्यानंतर बघा, रेकीला कॉल करायचंय आणि त्यानंतर प्रोटेक्ट करायचं. प्रोटेक्ट केल्यानंतर काय करायचंय, सगळ्यात शेवटी सगळं झालं, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू दिव्य रेकी शक्ती, थँक्यू थँक्यू थँक्यू. मग आपल्याला कॉर्ड कटिंग करायचंय. जोपर्यंत तुम्ही कॉर्ड कटिंग करत नाही तोपर्यंत ती एनर्जी तुमच्यामध्ये राहते. मग कॉर्ड कटिंग म्हणजेच काय, तर जे काही तुम्ही अफर्मेशन देता ते अफर्मेशन दिल्यानंतर, सपोज तुम्ही आता स्वतःला प्रोटेक्शन देत आहे, मग प्रोटेक्शन दिल्यानंतर कॉर्ड कटिंग करणं गरजेचं आहे. कसं करायचंय, दोन्ही हात असे घ्यायचे आणि क्रॉस करायचे. सर्व नकारात्मक बाधांपासून किंवा सर्व नकारात्मक निगेटिव्ह एनर्जीपासून मी स्वतःला मुक्त करीत आहे आणि नाभी समोर, आपल्या नाभी समोर जाऊन 3 वेळा कट 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 करायचं. क्लिअर? हे झालं स्वतःला सेल्फ प्रोटेक्शन विथ रेकी. आता आपल्या घरामध्ये सुद्धा बऱ्याच निगेटिव्ह गोष्टी असतात, निगेटिव्हिटी असते. मग आता ही निगेटिव्हिटी कशी दूर करायची. आहे ना सगळ्यांच्या घरामध्ये निगेटिव्हिटी, आहे की नाही, की सगळ्यांकडे अगदी छान अलबेल सुरू आहे, कधीच भांडत लागत नाही मॅडम. असं आहे का, की रील रील करण्यापुरता एक व्हिडिओ पाहिला होता मी, की ती लेडी रील करण्यापुरता नवऱ्याशी खूप छान गोड गोड बोलते, पण तो रील करून झाल्यानंतर तिला कळत नाही की अजून त्यांचा व्हिडिओ ऑफ झालेला नाहीये आणि मग ती जी भांडणं सुरू होतात त्यांची. असा ऍक्च्युली तो त्यांनी व्हिडिओ बनवला होता. सो असं काही नाही ना. हा, जर असं असेल, जर तुमच्या घरामध्ये विनाकारण भांडणं होत असतील, विनाकारण तुम्हाला घरात जाण्याची इच्छा होत नसेल, तुमच्या घरात असल्यानंतर तुम्हाला अशक्तपणा फील होतो किंवा काहीच चांगलं करायची इच्छा होत नाहीये, आळशीपणा वाटतोय अंगामध्ये, लेझीनेस वाटतंय, मग अशा वेळेला येस डेफिनेटली आपल्या घरामध्ये कुठेतरी निगेटिव्हिटी आहे. त्याचबरोबर बी प्रॅक्टिकल आपल्याला सुद्धा आपलं लाईफ चेंज करता आलं पाहिजे. सगळंच निगेटिव्हिटीवर सोडायचं नाही, स्वतः सुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करायचा. आणि मग काय, आपल्याला अशा वेळेला ती निगेटिव्हिटी आपल्या घरातून रिमूव्ह करण्यासाठी काय करायचंय, एक एनर्जीचा बॉल आपल्या हातामध्ये क्रिएट करायचंय. ओके, चल करा बरं. एकच मिनिट, माझा आता दुसरा सेशन असल्यामुळे थोडीशी घाई आहे मला आज. रिमूव्ह द निगेटिव्हिटी ऑफ द हाऊस थ्रू रेकी. आपल्या घरातली निगेटिव्हिटी कशी काढायची, हाऊ टू क्रिएट एनर्जी बॉल. आता आपल्याला अशा प्रकारचा एक एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे आपल्या दोन्ही हातांमध्ये. दोन्ही हात असे कप शेप मध्ये ठेवा. कप शेप म्हणजे असा. सेम रेकीला प्रार्थना करायची, मी दिव्य रेकी शक्तीचे आभारी आहे, मी स्वतःचे आभारी आहे, मी माझे माता पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. वरून ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवाहित होत आहे. शरीरातून वर वर अनाथमध्ये, अनाथमधून माझ्या दोन्ही हातांमध्ये, दोन्ही तळ हातांमध्ये ही डिवाइन एनर्जी प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. आपले दोन्ही हात असे जवळ दूर करायचे. येस, बघा तुमच्या हातामध्ये एनर्जी आली का. मी माझ्या दोन्ही हातांमध्ये आता एनर्जीचा बॉल क्रिएट करीत आहे. हा एनर्जीचा बॉल मी माझ्या घरासाठी निर्माण केलेला आहे. हा एनर्जीचा बॉल
मी माझं घर, घरातील वस्तू, माझ्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर करण्यासाठी त्याचा वापर करीत आहे. माझ्या घरामध्ये आता या क्षणी जर काही निगेटिव्हिटी असेल घरामध्ये, घरातील वस्तूंमध्ये, घरातील लोकांमध्ये, तर ती संपूर्ण निगेटिव्हिटी, नकारात्मकता या बॉलने पूर्णपणे ग्रहण केलेली आहे. या एनर्जी बॉलने किंवा या ची बॉलने, त्याला एनर्जी बॉल किंवा ची बॉल म्हणतात, या एनर्जी बॉलने किंवा या ची बॉलने पूर्णपणे ग्रहण केलेली आहे, पूर्णपणे ग्रहण केलेली आहे, पूर्णपणे ग्रहण केलेली आहे. ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की तुमच्या घरामध्ये खरोखरच निगेटिव्ह एनर्जी आहे, त्या क्षणी तो बॉल तुम्हाला तुमच्या हातामध्ये जड झालेला जाणवेल. ओके, आता ते तुम्ही घरी आरामात रिलॅक्स मध्ये करा. आता काय करायचंय, तो बॉल त्या जो मिठाचा बाउल आपण करतो आपला ऑरा क्लीन करण्यासाठी, तसाच एक मिठाचा बाउल करायचंय. कुठलाही घ्या, मेटल घ्या, प्लास्टिक घ्या, एक बाउल घ्या आणि त्याच्यामध्ये 1 स्पून मीठ टाका, पाणी टाका, 1 ग्लास, आणि त्याच्यामध्ये हा बॉल आपल्याला फेकायचा आहे. असा फेकायचा आणि म्हणायचंय संपूर्ण निगेटिव्हिटी या मिठाच्या पाण्यामध्ये जाऊन नष्ट झालेली आहे, किंवा ब्रह्मांडामध्ये सोडून द्यायचे आणि 3 वेळा फुंकर मारायचे आणि म्हणायचे या युनिव्हर्स मध्ये जाऊन संपूर्णतः ती निगेटिव्हिटी शुद्ध झालेली आहे, शुद्ध झालेली आहे, शुद्ध झालेली आहे, किंवा नष्ट झालेली आहे. आपली निगेटिव्हिटी मोस्ट ऑफ नष्ट करायची. क्लिअर? सो आता आपण काय काय पाहिलं, मेडिटेशन कसं करावं, त्याचबरोबर गोल कसे डिसाईड करायचे, थर्ड थिंग आपण स्वतःला प्रोटेक्शन कसं करायचं आणि आपल्या घराला निगेटिव्हिटी पासून दूर कसं ठेवायचं आणि पॉझिटिव्हिटी कशी निर्माण करायची. ओके, इथपर्यंत क्लिअर? येस. ओके, हा, आता तुमचे काय प्रश्न असतील तर विचारा, पण इन शॉर्ट मध्ये प्रश्न विचारायला पाहिजे. अफर्मेशन तुम्ही तुमच्या नीडनुसार तुमचे करायचे आहे. हा, गौरी मॅडम तुम्हाला डिटेलमध्ये मी आपल्या बॅच मध्ये सांगेन. ठीक आहे? हा, ओके. आता फक्त काय मी प्रश्न आहे? की माझ्याकडे वंडर लॅम्प आहे आणि वंडर लॅम्प मी नेहमी पण लावते. ते आपल्या कोर्समध्ये सांगेन मी. आता ही फ्री बॅच आहे. ओके मॅम, हा? चालेल. हा. ओके. हा, येस. वैशाली मॅडम, आपले सगळे प्रश्न त्या बॅचमध्ये, आपल्या पेड बॅचमध्ये. हा, बरं, अशी कोण लोक आहेत की ज्यांनी मला मेसेज केलेला आहे की मॅडम आम्ही आता पेमेंट केलं तर चालेल, अशी कोण आहेत? बाकीच्या सगळ्यांची हँड डाऊन करा बरं. हा, फक्त त्याच लोकांचे हँड रेज करा की ज्यांना कालचं सेशन अटेंड नाही करता आलं, त्यामुळे फी कळाली नाही, असं कोण आहे बरं? येस, थोडस फास्ट सांगा. वैशाली मॅडम, हँड डाऊन करा तुमचं. ओके, छाया शिंदे, मला आज मेसेज एक 4-5 मेसेज आलेले, मला माहित नाही, त्यांचं नाव नाही माहित मला. ओके, सिद्धार्थ, येस, अनम्यूट केलेला आहे, बोला. हा, काय प्रश्न आहे तुमचा, विचार. बरं, मी चॅट बॉक्स पण चेक करते, एकच मिनिट. ओके, सुप्रिया म्हणतात फी नाही समजली, कालचं सेशन मिस झालं. ओके, त्यानंतर कोण आहेत? झिओमी आहेत. ओके. ओके, जोटेवर जे कोण असतील ते. हा, करुणा, बोला. करुणा ओरडे. करुणा मॅडम, तुम्ही माझ्या बॅच मध्ये आहात ना? पेड बॅच मध्ये ऑलरेडी आहात ना? ज्या ज्या लोकांनी आता तुम्ही रेकी लेवल 2 चे जे आहेत म्हणजे जुने स्टुडंट, ते रिमूव्ह झाले तरी चालतील, तुमच्यासाठी नाहीये. ज्यांनी पे केलेले आहे त्यांच्यासाठी नाहीये.
हा, कोणाला अनम्यूट केलेलं बरं मी? हा, स्वप्नाली मॅडम. स्वप्नाली हावले. हा, बोला. हावळे असंच आहे का सरनेम? हावळे हावळे. हा, बोला. एक प्रश्न विचारायचा होता मॅडम. ते आपण घराचा तो नेगेटिव्हिटी नाही घालवतो नाही, ना ते दुसऱ्या मी आता जो प्रश्न विचारते त्याचं उत्तर द्या मला आधी. बाकी तुम्हाला ते दुसरं विचारायचं ते नाही आता आता मी घेते. माझा क्वेश्चन असा होता की काल असे किती लोक होते, कारण तुमचे जे प्रश्न आहेत ना ते उद्याच्या सेशनमध्ये घेतले जाणार आहेत. किती लोक अशी होते की ज्यांना फीज कळली नाही किंवा पुढच्या लेवल कळल्या नाहीत, अशी कोण लोक होती? आपण मॅडम तुम्ही भरलेला आहे, हँड डाऊन करा. आता मेसेज येतात पण मला इथे त्यांचे चेहरे दिसत नाही, त्यामुळे मला कळत नाही मी कोणाला अनम्यूट करू. कसं अनम्यूट करणार बरं? हा, गायत्री साठे बोला. मला इमोजी दिसलं की पटकन अनम्यूट करता येतं. ज्यांना इमोजी नाही सेंड करतायत, सोनाली शिंदे. येस, सोनाली शिंदे आणि गायत्री अनम्यूट करा बरं. गायत्री मॅडम. करुणा उर्डे, ओके, अनम्यूट करा. सुप्रिया. हा हा, हा मॅडम, काल ते फीचं सांगताना माझं मिस झालं, तर फी वगैरे किती आहे आणि टायमिंग काय राहील? ओके. आणखीन कोण आहे बरं? सुप्रिया. अनम्यूट करा. सोनाली बोला, सोनाली शिंदे. हो मॅडम, काल माझं मिस झालं तर मला पण फी नाही कळाली आहे. ओके आणि काय काय असणार आहे त्याच्यामध्ये ते ओके जरा ओके. हो. करुणा. हा मॅडम. हा, येस. हॅलो. हा मॅडम, मला ते फीचं कळलं नाहीये की मी ती फी जी आहे ती चारही कोर्सची तेवढीच आहे की फक्त लेवल 2 ची आहे ती? काय वाटतंय तुम्हाला? चारच कोच एकाच लेवलची घेऊ का मी तेवढी फी? बरं होईल मला मग. नको. म्हणून तर मी तुम्हाला ऑफर दिले. याच कोर्सची माझी हा, प्राइस दोन दोन हा, नाही सॉरी एक वर्षाच्या आधी जवळजवळ 16,000 होती, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हा. मी डाउजिंग आणि काय दिले तुम्हाला तर या बॅच मध्ये डाउजिंग न्यूमरोलॉजी. आणि क्रिस्टलचं नॉलेज, त्याची टोटल हा, फी मिळून 20,000 होती. हा सगळा कोर्स मी तुम्हाला किती मध्ये दिलेला आहे? 4,700 मध्ये. प्रत्येक वेळेला माझ्या बॅच मध्ये मी अमाऊंट कमी जास्त करते. सो हम्म. फक्त 4,700 जे काल ज्याने ऍक्शन घेतली त्यांच्यासाठी होती. ठीक आहे. मग ते आम्हाला आज किंवा उद्यापर्यंत मिळेल का ते उद्यापर्यंत अमाऊंट? नाही मिळणार, आजच लास्ट डे आहे. आजच 4,700 भरायचे तुम्हाला. आणि जर तुम्हाला एक्सक्यूज हवा असेल, बॅच चालू होणार आहे 6 तारखेला, 6 तारखेपर्यंत हा. एक्सक्यूज पाहिजे असेल तर तुम्हाला 5,000 पेड करावी लागेल. मग तुम्ही कधी पण भरा. ठीक आहे. अच्छा. ओके. ओके, ठीक आहे. हॅलो मॅडम. एक मिनिट तुम्हाला ते पूर्ण सांगते मी, म्हणजे तुम्हाला कल्पना येईल त्याच्यामध्ये काय काय असणार आहे. हम्म. एकच मिनिट. हा, बघा. रेकी लेवल 1, 2, 3. एकच मिनिट. हा, रेकी लेवल 1, 2, 3 या सगळ्या लेवल असणार आहेत तुम्हाला त्याच्यात. तुम्हाला लाईफ टाईम ऍक्सेस मिळणार आहे. कोर्सचं सर्टिफिकेट दिलं जाणार आहे. PDF नोट्स दिल्या जाणार आहेत. रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्ही बघू शकता आपल्या ऍप मधून कधीही तुमच्या वेळेनुसार. ओके. आता लाईफ टाईम ऍक्सेस म्हणजेच काय? तुम्ही म्हणाल 100 वर्ष 200 वर्ष नाही, माझं लाईफ असेपर्यंत, बरं, मी जिवंत असेपर्यंत. तुमचं लाईफ 100 वर्ष असू दे. एवढं नको मला. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही सपोज एखादा लाईव्ह क्लास तुमचा मिस झाला तर तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ पण बघू शकता. त्याचबरोबर जेव्हा माझी दुसरी बॅच चालू होईल नेक्स्ट आपल्या प्रत्येक महिन्यामध्ये बॅच सुरू असतात, सो तुम्ही त्या रिपीट करू शकता. माझी परमिशन घेण्याची गरज नाही. पण जेव्हा आपला कोटा फुल होतो, सपोज म्हणजेच काय तर झूमचं एक लिमिटेशन आहे, ते फुल होतं, तेव्हा मग तुम्हाला ते नाही करता येणार. एवढंच फक्त आहे. बाकी तुम्ही कितीही वेळा रिपीट करू शकता. पण असं कधी होत नाही. आपलं 500ची बॅच आहे. ठीक आहे ना. ईश्वर कृपेने असं झालं तर होईल केव्हा तरी. क्लिअर? मॅडम, अजून एक विचारायचं होतं. मॅडम, हा, बोला. एकदा आपण अटेंडमेंट घेतलेली आहे सपोज, नाही, तर अटेंडमेंटचं मग मी अजून काय प्रत्येक बोललीच नाही. आता पुढे बघ सुपुला, मी तुम्हाला आधी पुढे नाही सांगते. नाही हा ओके. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? लाईव्ह क्लासेस, डाऊट सॉल्व्हिंग सेशन्स असतात. जी लोक हाऊसवाईफ आहेत, ज्या जॉबला आहेत जी लोक, सो त्यांना इश्यू होतो
की त्यांना व्हिडिओ बघून कळत नाही. मग अशा वेळेला एक कळत नाही असं होत नाही, सगळ्यांना कळतं व्यवस्थित, पण कधीतरी असं होतं. मग अशा वेळेला डाऊट्स, क्वेरीज तुमच्या जे काय असतील ते फ्रायडेला रात्री एका दिवसामध्ये सगळ्या क्लिअर केलं जातं. ओके. ओके. हा हा नाही. सो एकच मिनिट आता माझ्या लक्षात आहे तोपर्यंत मी करते. उद्याचं सेशन फार महत्वाचं आहे. उद्या काय आहे तर उद्या मनी मंत्र. सगळ्यांना असं वाटतं ना माझ्याकडे पैसा यावा, पैसा यावा, मग त्याच्यासाठी मनी मंत्र दिला जाणार आहे. मनी मंत्र दिल्याबरोबर असा धो पाऊस पडणार आहे का पैशांचा? नाही. आपल्याला आपलं कर्म करायचंय, पण कधीतरी असं होतं की खूप स्ट्रगल, खूप मेहनत करून सुद्धा आपल्याला हवा तसा रिझल्ट मिळत नाही. मग त्यासाठी काही ट्रिक्स, काही काय म्हणतात त्याला, स्विच वर्ड्स वगैरे दिले जातात, आणि त्यानंतर पैशाला कसं ट्रीट करायचं याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगितलं जाईल. आणि त्यानंतर उद्या असणार आहे आपलं अट्युनमेंट. सगळ्यात महत्वाची प्रोसिजर उद्या अट्युनमेंट. आणि अट्युनमेंट म्हणजेच काय, तर तुम्ही तुमचा मोबाईल घेतलाय, अगदी महागातला मोबाईल आहे, आयफोन आहे, 1.5 लाखाचा आयफोन तुम्ही घेतलाय, पण त्या आयफोन मध्ये जर सिम नसेल तर तुम्ही यूज करू शकता का? नाही. घरामध्ये वायफाय घेतलाय, वायफायचा पासवर्डच माहित नाही मॅडम, तर वायफायचं चालणार आहे का? नाही. तसंच तुम्ही रेकीचा लेवल 1 कोर्स माझ्याकडून केलाय, पण जोपर्यंत तुम्ही अट्युनमेंट घेत नाही, म्हणजे शक्तिपात घेत नाही, तोपर्यंत त्याचा काही उपयोग होत नाही. इथपर्यंत क्लिअर आहे? मग अट्युनमेंट साठी काय प्रोसिजर आहे का? येस, अट्युनमेंट साठी प्रोसिजर आहे. काय प्रोसिजर आहे आपण बघूया. डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी सांगितलेलं आहे की अट्युनमेंट त्याच व्यक्तीला द्यायचं आहे ज्या व्यक्ती स्वतःच्या इच्छेने अट्युनमेंट घेण्यासाठी तयार आहेत. अट्युनमेंट म्हणजे शक्तिपात. शक्तिपात म्हणजेच काय, तर आपले जे चक्र असतात ते चक्र काही प्रमाणात ओपन केले जातात आणि त्याचा संबंध या विश्वव्यापी शक्तीशी केला जातो. ठीक आहे. सेकंड थिंग, हे चक्र ऍक्टिव्हेट झाल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जिथे कुठे एवढे एवढे प्रॉब्लेम आहेत आता, ते हळूहळू कमी व्हायला सुरुवात होतात. मी म्हटलं कमी व्हायला, नाही तर तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही म्हणाल पूर्ण बंद झाले पाहिजे. असं नाही. आपण अगदी खूप छान पुण्यवान माणूस आहोत का? नाही. त्यामुळे प्रॉब्लेम असणार, पण थोडेफार आपले प्रॉब्लेम कमी होतात हळूहळू. जिथे 90% प्रॉब्लेम असतात तिकडे 30%, 40%वर येतात. क्लिअर? आणि बाकी सुद्धा छान चेंजेस होतात तुमच्या मेंटॅलिटीद्वारे. इथपर्यंत क्लिअर आहे? येस. आता कोणाचा काय प्रश्न असेल तर विचारा. आणि अटेंडमेंट उद्या सकाळी असणार आहे. टायमिंग ठेवलेला आहे मी सकाळचा 6 वाजताचा. अरे बापरे. क्लिअर? अरे बापरे, काय झालं बरं? मी वेगळं काय सांगितलं का? 6 वाजता उठत नाही का कोण? नाही, मुलं स्कूलला जात ना. मुलं स्कूलला जातात, तर अटेंडमेंट साठी तुम्हाला सकाळी लवकर उठावंच लागणार आहे. पण मॅम स्कूल येणारी टायमिंग असते 5चं घेऊ का मग? चालेल, 5चं घ्या. नाही नाही, आपण अटेंडमेंटचा टायमिंग मधला टायमिंग ठेवूया, कारण माझ्या घरी सुद्धा तीच बोंब आहे. मुलांना जायचं असतं सगळीकडे. सो आपण अटेंडमेंटचा टायमिंग घेऊया. एकच मिनिट हा. 8चा टायमिंग सगळ्यांना जमणार आहे का? एकतर सकाळी 8चा टायमिंग किंवा रात्री 10चा टायमिंग, कारण एक बॅच माझी 10 वाजता संपते त्यानंतर. क्लिअर? रात्री 10चा. चला, रात्री 10 फायनल. थँक्यू मॅम. ओके, एकच मिनिट. बरं, अटेंडमेंटसाठी एक कंडिशन आहे. ती कंडिशन अशी की कोणाची मर्जी असल्याशिवाय, म्हणजे तुमच्याकडून मला ग्रीन सिग्नल जोपर्यंत मिळत नाही की मला अटेंडमेंट घ्यायची आहे, सो त्याच्यामध्ये तुमची संमती असायला पाहिजे, तरच अटेंडमेंट दिली जाते. सेकंड थिंग, की आपण एकमेकांच्या कर्मामध्ये अडकायचं नाही. त्यामुळे अटेंडमेंटची एक छोटीशी एनर्जी एक्सचेंज अमाऊंट करावी लागते. ती एनर्जी एक्सचेंज अमाऊंट आहे 201 रुपये. क्लिअर? तो ज्यांना अटेंडमेंट घ्यायचं आहे त्यांनी याच नंबरवर, जो स्कॅनर तुम्हाला पाठवलेला आहे ग्रुपमध्ये, त्याच स्कॅनरवर 201 रुपये पे करायचे आहेत, जेणेकरून एनर्जी. कारण काय होतं, आपण सगळ्याच गोष्टी फ्री 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 मधून घेत असतो. त्यामुळे होतं काय की काही कार्मिक ब्लॉकेजेस मध्ये आपण अडकले जातो, आणि त्यामुळे ना तुमची उत्तम प्रगती होत नाही, माझी प्रगती होऊ शकणार. आणि म्हणूनच हा ब्लॉकेजेस आपल्या दोघांच्या आयुष्यामध्ये नको यायला, म्हणून
एक छोटीशी एनर्जी एक्सचेंज अमाऊंट म्हणून आणि एक ग्रॅटिट्यूड अमाऊंट म्हणून तुम्हाला ती पे करायची आहे. सो अटेंडमेंट असणार आहे उद्या रात्री 10 वाजता. क्लिअर कट. 10 नाही 10:15 पण वाजतील मे बी, कारण माझी बॅच संपेपर्यंत 10 वाजतात आणि तिथून नंतर मी 10 मिनिटांमध्ये फ्रेश होणार आणि त्यानंतर. क्लिअर? येस. ओके. सो रात्री 10 वाजता म्हणजे जी लोक जॉबला असतील त्यांचे सुद्धा होऊन जाईल आणि ज्या लोकांना ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांचं पण काही असेल तर ते सुद्धा होऊन जाईल. येस. सेम नंबर आहे 9930798059. स्कॅनर पाठवला जाईल आपल्या ग्रुपवरती. क्लिअर? बरं, होतं काय, सर्टिफिकेट म्हणतात आम्हाला सर्टिफिकेट मिळेल का? सर्टिफिकेट लेवल 1चं नाही दिलं जात. जर तुम्ही लेवल 2 लेवल 3 साठी एनरोल करणार असाल तर तुम्हाला लेवल 1 लेवल 2 लेवल 3 असं तिन्ही लेवलचं सर्टिफिकेट दिलं जातं. कारण लेवल 1 सर्टिफिकेट म्हटल्याबरोबर सगळी लोक 200-300 लोक अटेंड राहतात. ओके. फक्त त्या सर्टिफिकेट मिळण्याच्या दिवशी. बाकी सेशन अटेंड करण्यासाठी किती लोक असतात तुम्हाला माहिती आहे. आणि त्यामुळे एवढ्या लोकांचे सगळ्या लोकांचे सर्टिफिकेट करण्यासाठी पॉसिबल नाही. क्लिअर? बरं, टायमिंग फिक्स झालेला आहे 8 वाजता 9 वाजता. प्लीज डोंट सजेस्ट मी 10 वाजता. 10 वाजता ज्यांना जमते त्यांना अटेंडमेंट ती लोक अटेंडमेंट घेऊ शकतात. क्लिअर? आणि एकदा तुम्ही एनरोल केलात की मग तुमचं अटेंडमेंट कसं घ्यायचं ते माझ्याकडे आहे. हा येस. पूनम बोला. सुप्रिया बोला. सुनीता राव. येस. मॅम सुप्रिया बोलतेय. हा. ऍक्च्युली बॅचेसचं टायमिंग काय असणार एक्झॅक्ट? कारण मी 2:30चं सांगितलं ना मी आता. 2:30 ते 2:30 ते 3:30. 3:30. येस. ओके, पण नाही अटेंड करता आलं तर तुम्ही त्याचा व्हिडिओ देणार ना? हो, ऍपचा ऍक्सेस असणार आहे तुम्हाला. ऍप मधून तुम्ही सगळे व्हिडिओ बघू शकता एनी टाइम. ओके, कारण सपोज ही बॅच नाही अटेंड करता आली तुम्हाला तर नेक्स्ट बॅच तुम्ही अटेंड करू शकता. ओके, ते करू शकतो म्हणजे. येस. ओके, कारण 15 दिवस माझं 2:30 to 10 वर्किंग आहे ना, तर तसं आहे. आणि एक माझं 7 to 2:30, तर ते सगळं असं नाही mix तुम्ही ते करू शकता. अटेंड करू शकता तुम्ही. एक बॅच 3-4 वेळा रिपीट करू शकता. ओके, ठीक आहे. थँक्यू. 3-4 वेळा. मी 10 वेळा सांगेन पण तुम्ही 10 वेळा करणार नाही. 3-4 वेळेमध्ये तुम्हाला मजा येऊन जाईल. ओके, थँक्यू. आणि अजून एक येस. पूनम मॅडम. पूनम. नमस्ते मॅडम. नमस्कार. मला हेच विचारायचं होतं की माझा पण सेम प्रॉब्लेम आहे. मी ऑफिसमध्ये असल्यामुळे 2:30 वाजताची जमत नव्हती बॅच मला. तर म्हटलं नंतरची कोणती मला जमेल का तेच कन्फर्म करायचं होतं. Yes, तर मग yes, नंतर मी अटेंड करू शकते ना? येस येस. हा, एकदा तेच पेमेंट कन्फर्म तुम्ही करायचं. केल्यानंतर तुम्ही कुठलीही बॅच रिपीट करू शकता. पण ओके. आणि मी हे हा, पेमेंट फक्त sorry. या बॅच साठी. पुढच्या बॅच साठी मला ओके. वाटतं 5 पण असेल, 5.5 पण असेल, 5.25 पण असेल. आय डोंट नो. ओके, चालेल. थँक्यू सो मच. तेच कन्फर्म करायचं होतं. आणि राहता कुठे तुम्ही मॅडम? ठाकुर्लीला. ठाकूरला. ओके. येस. सुनीता. मॅडम माझं पेमेंट टोटल एकदम होत नाहीये, तर मी पार्टने केलं चालेल का? 2,000 चालेल. 2,000 आणि मी तुम्हाला स्कॅनर पाठवते थांबा. हा, त्यातच होत नाहीये. आहे पाठवलेला पण त्यात होत HDFCचा आहे नाहीये. का स्कॅनर बघा. एक मिनिट हं. कुठल्या ग्रुपमध्ये आहात तुम्ही? आता हे चालू आहे ना लाईव्ह? बॅच 17 का? हो हो. हा बघा मी सेंड केलं. आलंय का बघा. एक मिनिट. आलंय? आलंय का? हो, आलंय. हा. त्याच्यावर केलं तरी चालेल. मॅडम आमचं ना हे आहे म्हणजे 2,000च्या वरती मी हे नाही करू शकत. तर तुमचं म्हणून मी लिमिटेशन आहे. हो हो चालेल. चालेल ना? फक्त ओके, मला चालेल. स्क्रीनशॉट आणि बघा पेमेंट कुठल्याही नंबरवरून पाठवा पण स्क्रीनशॉट तुमच्याच नंबरवरून आला पाहिजे. ओके. हा, कुठे या ग्रुपवर कुठे पाठवू स्क्रीनशॉट? ना माझ्या पर्सनल नंबरवर. तो आणि आहे तुमचं त्याच्यावर. नाव मेन्शन करा. ओके. तुमचं जे ओके, नाव सर्टिफिकेटवर असायला पाहिजे ते नाव मेन्शन करा. चालेल. आणि येत्या 6 पासून चालू होणार का हे? येस येस. मंडे पासून चालू होणार. चालेल. थँक्यू. येस. थँक्यू सो करते मी. मच. येस. ओके. चला. सो आता आपण सेशन संपूया कारण लगेच 6:30ची माझी रेकी ग्रँड मास्टरची बॅच आहे. एकच मिनिट. हा, कोणाचा प्रश्न विचारायचा असेल तर विचारा. एकच मिनिट.